प्रेसिडेंट आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ महाराष्ट्राचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आणि ज्या दोन संस्थांनी आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यातल्या एका संस्थेचे संस्थापक प्रतापजी जाधव यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, माझ्या खेळाडू मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, आज या ठिकाणी आपण जे एकत्रित जमलो ते फक्त एका माणसामुळं. ज्यावेळेस स्वप्नीलने पॅरिसमध्ये मेडल जिंकल्यानंतर आमचे मित्र संदीपजींना जो पहिला फोन गेला असेल ते कोणाचा, तर आपल्या सनीदादांचा गेला होता. आणि सनीदादांनी सांगितलं की मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. त्यावेळेस ज्या काही गोष्टी तिथं प्रोसेसमध्ये ते स्वप्नील बिझी होते. सनीदादांनी संदीपला सांगितलं की आमच्या त्यांना शुभेच्छा सांगा, माझ्या वतीनं सांगा, आमच्या पुणेकरांच्या वतीनं सांगा. हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त मी असं नाही, माझ्या पुणेकरांच्या वतीने सांगा. आणि दुसरी गोष्ट, जे खेळाचं जे प्रेम आहे, जे स्वर्गीय विनायक आबांना जे प्रेम होतं, जे ते खेळाडूंच्या मागं, आम्हा संघटकांच्या मागं कायम उभे असायचे, कधी खूप मोठा आम्हाला आदर होता. तीच पद्धत, त्याच विचाराने सनीदादा चाललेले आहेत. आणि सनीदादांना पुढं सांगितलं की देशात आल्यानंतर पहिला सत्कार पुण्याचा पुणेकरांच्या वतीनं आम्ही वैयक्तिक घेऊ शकत होतो, पण तसं न करता हा पुणेकरांच्या वतीनं सत्कार करतो आहे आपण. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण टोकन अमाऊंट म्हणून त्यांना रोख बक्षीस दिलेले आहेत, ते जाहीर न करायचं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण ती अमाऊंट ही त्या पदकाच्या पुढं खूप नगण्य असेल, पण ती एक भावना आहे, आमची पुणेकरांची भावना आहे. स्वप्नील, त्यासाठी आपण ते दिलेले आहे. तर अमाऊंटपेक्षा ते भावना खूप मोठी होती. आणि मी संदीपजींना पण खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली, या प्रोग्राम व्हावा म्हणून खूप मेहनत घेतली. त्याशिवाय स्वप्नीलला मी खूप धन्यवाद देतो. कारण मित्रांनो, काल रात्री 11 वाजता स्वप्नील त्यांचं जे फेडरेशन आहे, फेडरेशनचा एक सत्कार होता. तो सत्कार त्यांनी 11 वाजता आटोपला. विमानतळावर 2 वाजून 20 मिनिटाचं विमान होतं. काही तांत्रिक गोष्टीमुळं त्या विमानात ते येऊ शकले नाहीत. काहीही करून ह्या कार्यक्रमासाठी यायचं म्हणून ते 4:30चं विमान घेतलं. 7 वाजता ते विमानतळावरती आले, रूमला गेले, फ्रेश झाले आणि थेट इथं आलेले आहेत. हे जे त्यांचं आपल्या प्रती पुणेकरांच्या प्रती जे त्यांचं भाव आणि भावना आहेत, ह्या खूप समजून घेतल्या पाहिजेत. मी त्यांना धन्यवाद देतो. मी आदरणीय बालनजींना खूप धन्यवाद देतो की क्रीडा क्षेत्रासाठी सदैव सढळ हस्ते जे पुढे येतात, त्यापैकी ते खूप आहेत, खूप खूप मोठे आहेत. आणि सर, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. सगळ्या आमच्या खेळाडूंच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं आपण त्यांना धन्यवाद देऊयात. आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रीडा पत्रकारांच्या सत्काराच्या वेळेला थोडंसं उशिराने आलेले, कारण ते कायम बिझीच असतात आमचे मित्र. संजयजी दुधाणे 4 ऑलिम्पिक स्पर्धांचं वार्तांकन ज्यांनी केलेलं आहे, त्यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी विनंती आहे. त्यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो.